तर आज क्वाड्रॅटिक इक्वेशन फॅक्टरायझेशन मेथडने आपण सॉल्व्ह करूया. ही ती आहे ती भाऊ, ही सगळ्यात मोठा आहे, ह्याला म्हणायचं थोरलं, ही मधवं आणि ही धाकटं. आता फॅक्टरायझेशन करत असताना नेहमी लक्षात ठेवा, जे धाकटं आहे त्याचं फॅक्टर पडायचं, जे धाकटं आहे त्याचं फॅक्टर पडायचं म्हणजे कुणाचं फॅक्टर पडायचं? 6चं कोणतं कोणते फॅक्टर होऊ शकतात? तर 3 गुणिले 2 आणि 6 गुणिले 1. दुसरे कुठले फॅक्टर असू शकत नाहीत. आता दोन्हीपैकी निवडायचं तर कुठलं? तर त्यासाठी काय करायचं? पहिल्यांदा काय इक्वेशन लिहून घ्या. x² + 5x + 6 = 0. इक्वेशन आहे असं लिहून घेतलं. त्यानंतर आता फॅक्टर कोणाचं पडायचं म्हणलं होतं मी? 6चं. धाकट्याचं फॅक्टर पडायचं. आता निवडायचं कुठलं? त्यासाठी बघायचं धाकट्यावरती चिन्ह कुठलं आहे? प्लस. आणि प्लस आणि मधवं कोण आहे? 5 आहे. मधवं कोएफिशियंट कोण आहे? 5 आहे. मग धाकट्याचं असं फॅक्टर निवडायचं की त्याची बेरीज मध्ये एवढी पाहिजे. बेरीज इथं प्लस आहे त्यामुळे बेरीज मध्ये एवढी पाहिजे. जर वजाबाकी असती तर वजाबाकी मध्ये एवढी पाहिजे होती. आता बेरीज मध्ये एवढी पाहिजे म्हणजे आता मला सांगा, 6 गुणिले 1 म्हणजे 6 आणि 1 7 होते, मग मध्ये एवढी बेरीज येत नाही. आता 3 गुणिले 2 3 आणि 2 5 म्हणजे मध्ये एवढी बेरीज येते. तर आपल्याला फॅक्टर कुठलं निवडायचं? 3 गुणिले 2. मग काय करा, जे थोरला ही थोरला आहे असल्या जेवढी जागा सोडा, धाकटं पण आहे असं लिहून टाका, इज इक्वल टू 0 आहे असं लिहून टाका. आता फॅक्टर कुठलं निवडलं तर 3 गुणिले 2. इथं लिहायचं 3, इथं लिहायचं 2, इथं लिहायचं x, ह्याला बी द्यायचं x. हिथलं चिन्ह इथं देऊन टाकायचं. आता त्यानंतर हिथलं बघायचं, इथं कोण आहे? अधिक आहे. अधिक आहे म्हणजे काय? ते अधिक म्हणजे लय चांगलं असते. चांगलं म्हणते भेदभाव करायचा नाही. मग इथं अधिक आहे म्हटलं, इथं पण काय असणार? अधिक. ह्या पहिल्या दोन ह्याच्यात आपल्याला कॉमन काढायचे. दोन्हीकडे काय कॉमन दिसतंय? x कॉमन दिसतंय. राहिलं काय मग? x + 3. हेच कंस आहे असं लिहायचा, x + 3 = 0. आता हे x सोबत इथं कोण दिसतंय? 2. 2 नाही, अधिक 2. ठीक आहे. आता 2 कंस सारखं आहे त्यामुळे दोन्हीत मिळून एकदाच लिहायचं. जी कंसाच्या बाहेर आहे ती एका कंसात टाकायचं, बरोबर 0. आता ही एक कंस, ही एक कंस आहे, इज इक्वल टू 0. म्हणजे हे 0 कुणाचं आहे? ह्याचा आहे का ह्याचा आहे? तर दोन्हीचं पण आहे. x + 3 = 0 और x + 2 = 0. म्हणजेच +3 पलीकडे गेलं झालं -3 और x +2 पलीकडे गेलं झालं -2. म्हणजे आपल्याला -3 आणि -2 हे आपले इक्वेशनचे रूट्स मिळालेले आहेत. म्हणजे लिहायचं -3, -3 and -2 are the roots of given quadratic इक्वेशन. चला, तुमच्यासाठी दुसरं गणित घ्या, हे तुम्ही सोडवायचं आणि कमेंट सेक्शन मध्ये उत्तर सांगायचं. दुसरं गणित, x² + x - 20 = 0. तुम्ही सोडवा आणि कमेंट मध्ये उत्तर सांगा.